स्पर्धेतील पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपल्या समोर या प्रथम दिवसामध्ये घेऊन येतोय जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं तसेच SSS या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत पुन्हा एकदा या नवसादी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये घेऊन चलतो मैदानामध्ये टॉस हारल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल गावदेवी शिरवणी आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय कोळशेत या संघाकडून गणेश. पहिला चेंडू इथे मात्र उडवलाय नो मॅन्स लँड मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय येतोय फलंदाज हर्षद याच्या बॅट मधून वन बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. सुंदर अशी सुरुवात जरूर पाहायला मिळते चौकाराच्या साह्याने धावफलकाला अकाउंट ओपन केले स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय सुरुवात गोड झाली पाया मजबूत असला की मात्र शेवट देखील गोड करता येतो परंतु क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं जरूर पाहायला मिळतं जशी सुरुवात होते तसाच शेवट होतो असं नाही परंतु तो करणं गरजेचं आहे प्रयत्न करावे लागतील ज्याप्रमाणे उल्लेख केला गेला आहे त्याप्रमाणे इथे मात्र जशास तसं उत्तर दिलं पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र फलंदाज बाद. पहिला हादरा बसला होता शिरवणे संघाला 4 या धावसंख्येवर 5 षटकांची लढत आहे थोडासा संयम टिकवणं गरजेचं होतं कारण पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता त्यानंतर कुठेतरी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं परंतु चौकार आल्यानंतर आलेला मोह इथे मात्र आवरता आला नाहीये फलंदाज हर्षद याला आणि त्याच कारणामुळे पुढच्या चेंडूवर मात्र बाद व्हावं लागले. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाले त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दाखल होणारा फलंदाज जरूर पाहायला मिळतोय जितेश याची खेळी आम्ही कित्येक वेळा पाहिली आहे मूर्ती लहान आणि कीर्ती महान त्याच कारणामुळे इथून मात्र तिसऱ्या क्रमांकावर इथे वन डाऊनच्या माध्यमातून जरूर पाठवलं गेले शिरवणी संघाकडून. थोडीशी घाई करा दोन्ही संघाला विनंती असेल कारण सूर्य देखील डोक्यावर आलाय म्हणजेच दुपारची वेळ जरूर झाली आहे आणि 2च दिवसांची स्पर्धा त्याच कारणामुळे आजच्या दिवसामध्ये जो शेड्यूल आहे तो कंप्लीट करणं गरजेचं असेल 5 अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळली स्ट्राईक रोटेट करून लेग बायच्या माध्यमातून 1 धाव फलकाला आकार दिलाय धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 5. हॅलो चेक तो सुंदर असा सामना जरूर पाहायला मिळतोय आता मात्र खोदून काढलेला हा चेंडू जरूर लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय क्षेत्ररक्षक आहे प्रथम याने पहिला चेंडू फेस केल्यानंतर संयमी खेळी जरूर दाखवली आहे कारण आपला साथीदार बाद झालाय त्यानंतर आपल्या धावफलकाला आकार देण्यासाठी आपल्याला खेळपट्टीवर तैनात राहणं गरजेचं आहे या अनुषंगाने इथून फलंदाजी दोन्ही फलंदाजांना करावे लागेल या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू कंप्लीट झालेत आणि 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 6. जितेश डावखुराताचा फलंदाज होता पुन्हा एकदा सिंगल एकेरी दुहेरी धावसंख्येने ते धावफलकाला आकार देण्याचं माणूस जरूर दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय परंतु पॉवर प्ले आहे पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं असेल या षटकातील शेवटचा चेंडू हे आहे कमबॅक करून देण्याचं काम या गोलंदाजाचं कारण पहिल्या चेंडूवर आपण विचार केला तर चौकार आला होता त्यानंतर जशी विकेट पडली त्यानंतर संयमी खेळ शिरवणी संघाकडून जरूर पाहायला मिळाला शरीराचा वेग घेणारा चेंडू परंतु चोरट्या स्वरूपात 1 धाव जरूर पाहायला मिळते लेग बायचा इशारा पंचांचा धावसंख्येत 1 ने भरणं पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथमतः फलंदाजी करत असताना गावदेवी शिरवणी संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 8 या आकड्यावर. तर नक्कीच व्यासपीठावर ओमी केनी यांचे देखील पदार्पण होते त्यांचे देखील हार्दिक स्वागत चांगली खेळली मागच्या सामन्यामध्ये
आणि विनंती असेल साईनाथ दिवा संघ कुठे जाऊ नका, यानंतर आपला सामना केलेला जाईल. लगेचच दुसऱ्या फेरीची पहिली लढत या स्पर्धेतील जरूर पाहायला मिळेल. सुंदरचं आयोजन आणि आपण चौकडे मैदानाचे पाहायला गेलं तर भगव पट्टा जरूर पाहायला मिळतोय. भगवा पट्टा म्हटला भगवा रंगाचं प्रतीक, हिंदू धर्माचं प्रतीक जरूर भगवा रंग मानला जातं. महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये जन्म आपण घेतलाय आणि आपलं महत्भाग्य आणि या संतांच्या भूमीमध्ये या स्पर्धेचं आयोजन नवसाती क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा जरूर पाहतो. प्रथम दिवस आणि प्रथम दिवसामध्ये या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस गावदेवी शिरवणे संघ जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद या 8 आकड्यावर आणि त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी हर्ष मात्र तैनात झालाय. प्लीज दोन्ही संघ थोडंसं कॉपरेट करा. जवळजवळ 1 वाजण्याच्या दिशेने घड्याळाचा काटा सरकत आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करा. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य देखील लवकरच अस्ताला जात असतो. संध्याकाळी कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी आमचे आयोजन कमिटी, पूर्ण नवसाती क्रिकेट संघ आणि कमिटी ही प्रयत्न करते आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी आपला हातभार लागावी ही आपणास विनंती जरूर असेल. आणि पहिलाच चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना डॉट आलाय. उंच उचली घेणारा चेंडू पुन्हा एकदा सलगचा दुसरा निर्धाव आलाय. पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना गोलंदाज हर्ष चांगलाच तुटून पडला, इथून जखडून ठेवलं आतापर्यंत फलंदाजांना. प्रथम आहे स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक सिंगल आपण जरूर पाहिली आहे. आता मात्र शॉर्ट पिचवरचा चेंडू विरकावला, चेंडू चालला लॉंग ऑन क्लिअर करत असताना 1 बाउन्स येतो प्रथमेच्या बॅटमधून. चौकार, चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 12 हा आकडा गाठलाय. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व गोलंदाजांनी गाजवलं, परंतु तिसऱ्या चेंडूवर संधी प्राप्त झाल्यानंतर संधीचं सोनं प्रथमेच्या माध्यमातून जरूर चौकाराच्या साह्याने केलं गेलंय. पुन्हा एकदा सज्ज झालं गोलंदाज हर्ष. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होतोय. चौकारानंतर ही सिंगल, धावसंख्या 1 ने वाढते. 13 या आकड्यावर, 13 या आकड्याचा उल्लेख करायचा झाला तर क्रिकेटच्या भाषेमध्ये जरूर धोकादायक ठरणारा हा 13 हा आकडा पाहायला मिळतोय. बॅड लक असं जरूर इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं जातं, परंतु या आकड्याने कित्येक वेळेला मोठ्या मोठ्या संघाला परतीचा प्रवास दाखवला. कित्येक फलंदाज या आकड्यावर बाद झालेत आणि कित्येक गोलंदाजाला या आकड्याने षटकाराचा दिशा देखील दाखवली. या चेंडूवर काय घडेल, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडूचं ते डॉट. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडू हाताळले गेलेत आणि खर्च झाले ती 5 धावा. सुरेख गोलंदाजी. भिरकावला गेला, मिस टायमिंग आहे. स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न ठरतोय सफल. शेवटच्या चेंडूवर मिळतो विकेट. दुसऱ्या विकेटचं पतन शिरवणे संघाला जोर लागला जातोय. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. 13 हा अशुभ ठरणारा आकडा जरूर सांगून चाललाय शिरवणे संघाला की 13 या आकड्यावर संयमी केली जरूर करायची होती आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. कंजूसपणाची गोलंदाजी काय असते, 1 गडी बाद करून 1 चौकार खाऊन देखील फक्त धावा खर्च केला त्या 5. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज कोलशेत संघाकडून वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गणेश पहिलं षटक हाताळलं होतं. 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर हर्ष नावाचा गोलंदाज त्याने 5 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे ती गणेश याच्यावर, पण तो स्ट्राईक एंडला जितेश आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला नौका फलंदाज विराज. शिरवणी विरुद्ध कोलशेत अशी लढत
सुरेख भिरकावला, परंतु इथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला, फक्त मिळेल ती सिंगल. तिसऱ्या षटकाला एकेरी धावसंख्येने सुरुवात होत असताना संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जोरू पोहोचले. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 14 हा आकडा धावफलकावर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर येणाऱ्या चेंडूंमध्ये मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे शिरवणी संघाला जोरू करणं गरजेचं असेल. तर सूचना असेल, जर चेंडू हरवला गेला किंवा फुटला गेला कोणत्याही षटकामध्ये तर नवीन चेंडू पुरवण्यात येईल याची नोंद असावी. दोन्ही संघाच्या संघटनेक आपण याची नोंद घ्यावी ही विनंती आहे. पुन्हा एकदा चेंडू मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे जातोय, तिथे मात्र फक्त सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, संत गतीने इंद्रायणी वाहते, त्या रीतीने धावा लुटण्याचं काम शिरवणे संघाकडून जरूर खेळ करत असताना पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 15. आता मात्र ट्रान्स चेंज करावा लागेल. प्रथमतः स्ट्राईक एंडला सज्ज झाला विराज चव्हाण. गावदेवी शिरवणे संघाकडून मधल्या फलीतील हा खेळाडू आहे आणि इथे आपल्या मनगडातला जोर दाखवावा लागेल. शरीरयष्टीचा विचार केला तर भक्कम शरीरयष्टी असणारा हा विराज जरूर आहे, ज्याच्यावर आता जबाबदारी असेल आपल्या संघाला सावरायचा आहे. सावरण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही फलंदाज. इथे मात्र चांगली रणनीती. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील धावले. धावचित होईल का? आणि दुसरी धाव इथे धोकादायक ठरते ती, आणि फलंदाज क्रमांक 3 जीत इशारा धावचीच्या माध्यमातून बाद व्हावं लागतोय. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद शिरवणी संघाची पाहायला मिळते ती 16. आता मात्र गावदेवी शिरवणी संघाचा कर्णधार स्वतः मैदानामध्ये आलाय, अमर वारंगे, ज्याच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. कारण आपण विचार केला शिरवणी संघाचा तर पूर्ण यंगस्टरचा भरणा असणारा संघ आणि कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेला हा संघ बांधणी सुरेखरित्या पाहायला मिळते. कर्णधार अमर याच्या तालमीमध्ये हा खेळणारा संघ, परंतु सध्याच्या घडीला आपण विचार केला तर फलंदाजी थोडीशी बिकट परिस्थितीमध्ये पाहायला मिळते. दोन 2.3 चेंडूंची समाप्ती आतापर्यंत झाली आहे. म्हणजेच काय तर 15 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पहिल्या 15 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 3 फक्त 16. पुढच्या 15 चेंडूंमध्ये कमीत कमी 30 ते 40 धावा येणं गरजेचं असेल. थोडीशी दुखापत जरूर गोलंदाजाला झाली, त्या बदल्यात दुसरा गोलंदाज इथे वापरण्यात येणार आहे. 3 चेंडू या षटकातील कंप्लीट झालेत आणि पुढच्या 3 चेंडूंसाठी गोलंदाजीच्या मार्कवर जरूर सज्ज होईल कोलशेत या संघाकडून. प्रतिकेश बस पुढे बस.
तर प्रतीकेश आलाय तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकण्यासाठी. बदली गोलंदाज म्हणून प्रतीकेशाची वर्णी जरूर लागली आहे. आणि इथून डाव सावरावा लागेल. डाव सावरण्यासाठी शिरोमणी संघाकडून जरूर पाहायला मिळेल विराज आणि अमर हे 2 फलंदाज. 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचा फलंदाज यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल आणि या जबाबदारीला अनुसरून येथून फलंदाजी करावी लागेल, कारण लाख मोलाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जर आपलं वर्चस्व टिकवायचं असेल तर इथून धावसंख्या उभारावी लागेल. संघर्षाची लढाई इथून सुरू झाली शिरोमणी संघाची. प्रयत्नार्थी परमेश्वर जरूर म्हटलं जातं, परंतु प्रयत्न जर केले नाही तर मात्र परमेश्वर देखील काही करू शकत नाही. त्याच कारणामुळे इथे प्रयत्न करणं गरजेचं असेल आणि प्रयत्न करत असताना मात्र अपयश पदरी पडलंय आणि चेंडू झालाय तो डॉट. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली आहे ती फक्त 16 या आकड्यावर. सोडून दिलाय पंचांकडे लक्ष, परंतु पंच तटस्थ उभे आहेत. निर्धाव चेंडूची सांगता आणि या गोलंदाजाने जरूर कारनामा केले. 3 चेंडू फेकण्याची संधी प्रतीकेशाला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करून पहिले 2 चेंडू निर्धाव. आकडोबाचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन जरूर केलंय आणि फक्त सिंगल. काय गोलंदाजी केली आहे आणि जकडून ठेवलंय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंमध्ये धावफलकावर लागल्या ते 3 गडी बाद 17. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कोणी कुठे जाऊ नका, पाहत राहा. नवसाती क्रिकेट संघ आयोजित ही लाख मोलाची स्पर्धा या नवसाती क्रिकेट संघाच्या माध्यमातून जरूर आयोजन केलंय आणि या आयोजनाचा आपण आस्वाद घेतोय. या आस्वाद घेत असताना पहिल्या दिवसामध्ये जरूर या 2 संघामध्ये ही लढत दुसऱ्या मॅचची आपण पाहतोय. पहिल्या फेरीची ही लढत आणि या लढतीमध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी सुरुवात मात्र खराब जरूर झाली ती शिरोमणी संघाची. तर 4थ्या षटकासाठी गोलंदाज विशाल सज्ज झालाय. वैयक्तिक पहिलं सांगित 4थं. इथून आता मात्र गिअर चेंज करावा लागेल. ट्रान्स इथून चेंज करावा लागेल, कारण आपण विचार केला तर 17 धावा फक्त धावफलकावर. या धावसंख्येला मोठी धावसंख्या कशी उभारावी याचा विचार मात्र आता फलंदाजांना करावा लागेल. सज्ज झालाय गोलंदाज 4थ्या षटकासाठी विशाल. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू. इथे मात्र घाई ही नाशाची आई आणि इथे मात्र फलंदाज क्रमांक बाद होतोय. विराज बॅक टू डग आउट. 4था हादरा लागलाय तो गावदेवी शिरोमणी संघाला. तर मेहबूब आलाय 6व्या क्रमांकावर. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 4 गडी बाद 17. 17चा खतरा. 13 या आकड्यावर विकेट बाद जरूर झाला. त्यानंतर 17 वर बाद झालाय. म्हणजे दोन्ही आकडे या क्रिकेटच्या भाषेमध्ये अशुभ असणारे धोकादायक ठरले ते शिरोमणी संघाला. कोलशीत विरुद्ध शिरोमणी अशी लढत पहिल्या दिवसामध्ये जरूर आजमावतोय. पुन्हा एकदा ब्लॉक होल. चांगली लाईन आणि चांगला टप्पा इथे मात्र या गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आला होता आणि त्यानंतर कोणताही मोठा फटका आला नाहीये. आणि जवळजवळ विचार केला तर 8 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये फक्त 5. 2 गडी जरूर बाद झालेत. हा कुठेतरी बॅकफुटवर जाण्याचं मोठं कारण शिरोमणी संघाचं जरूर असेल, परंतु अमर वारंगे जखमी शेर जरूर पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून षटकार
पाहायला मिळालंय. ज्या वेळेला या फलंदाजाला संधी मिळाली आणि पहिल्या चेंडूवर षटकार, जरूर आमचे गुणलेखक धीरज यांना प्रश्न पडला होता अमर अजून कुठे आहे, आणि अमर आला आहे. तो धावा देऊन जाईल, आपल्या संघाचा तारणार संघनायक, आणि इथून तेच काम करायचं आहे. एक आलाय, अजून किती येतील याकडे लक्ष शिरवणे संघाचं जरूर लागलंय. दुसरा येईल का, आणि दुसरा देखील त्याच दिशेने. अमर आलाय आणि अमर धावा देऊन जातोय. 30 धावा. आतापर्यंत 17वर गाडी अडकली होती. त्यानंतर सिंगल मेहबूब याच्या माध्यमातून काढून स्ट्राईकला वंचित असणारा अमर याला जरूर आणलं, आणि बॅक टू बॅक 2 षटकार अमर याच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळालं. मैदानामध्ये 2 गडी बाद झाल्यानंतर विराज आला होता, तेव्हा मात्र आमच्या गुणलेखकाला जरूर प्रश्न पडला होता की अमर कुठे आहे, आणि 5व्या क्रमांकावर अमर आला, परंतु तो आतापर्यंत नॉन स्ट्राईकवरच उभा होता. त्याला जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं, कारण विचार केला तर एक अनुभवी खेळाडू आहे, आणि अनुभव कुठे कधी काढायचा आपल्या शिदोरीतून हे चांगलंच माहिती आहे अमर याला, आणि तेच काढत असताना जरूर पाहायला मिळते. गोलंदाज विशाल, सलगचा 3रा ठोकायचा प्रयत्न होता, परंतु हा देखील आलाय. चौकार असो का षटकार, चेंडू सीमारेषे पलीकडे जाणं गरजेचं आहे, आणि धावा येणं गरजेचं आहे. इथे मात्र धावा येत आहेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, नंतरच्या 3 चेंडूमध्ये जवळजवळ 16 धावा खर्च केलेत विशाल यांनी. आणि शेवटचा चेंडू जे पहिल्या 3 षटकामध्ये घडलं नव्हतं ते मात्र 4थ्या षटकामध्ये जरूर घडलंय. वारंवार हा देखील ब्लॉक होल खोदायचा होता, परंतु शेवटच्या चेंडूवर फक्त 1च घेतली जाते, आणि शेवटच्या षटकामध्ये आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे अमर यांनी, त्याला माहित आहे जी गरजेची आहे. 4 षटकांची समाप्ती, संघाची धावसंख्या धावफलकावर 35. खूप महागडे षटक विशालाचं जरूर पाहायला मिळालं, आणि आतापर्यंत धावा धावफलकावर लागल्यात त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 35. तर 5वं हाणामारीचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर मयूर सज्ज झालाय. पुन्हा एकदा अमर नावाचं वादळ आता मात्र 4थ्या षटकामध्ये गाजायला सुरुवात झालंय. या वादळाला शांत करायची गरज आहे कोळशेत संघाला. 35 धावा धावफलकावर 4 षटकांच्या अखेरीस जरूर पाहायला मिळतात. चलो सामन्याला सुरुवात करा. शेवटचं षटक मयूर, इथे मात्र अमर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, परंतु झेलची संधी होती, बॅलन्स गमावला गेला, आणि इथे पहिली संधी इथे मात्र प्राप्त झाली आहे. आणि षटकाराने मात्र स्वागत समारंभ स्वॅग से करेगा. इथे मात्र गोलंदाजाचं स्वागत, आणि षटकार टोकून धावसंख्या 41. टायगर अभी जिंदा आहे. 5व्या क्रमांकावर येऊन 3 षटकार 1 चौकार ठोकून आपल्या संघाला सावरण्याचं काम अमर याच्या माध्यमातून. आता कुठेतरी उचली घेणारा चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलाला कमबॅक करून दिलंय गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून.
अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके इथे मात्र सुस्थितीमध्ये गावदेवी शिरवणे संघाला नेऊन ठेवतील. 50 हा आकडा गाठायचा आहे. या अनुषंगाने गोलंदाजी इथे मात्र रोखण्याची केली गेली आहे का? झेलची संधी आणि फलंदाज बाद, ज्याच्यासाठी मात्र जालं रचलं गेलं होतं तो मासा जालामध्ये फसलाय आणि अखेरकार अमर नावाचं वादळ शांत झाले. ते धावसंख्या धावफलकावर 41. परंतु प्रेक्षक मायबाप, जर आपल्याला अमरची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैयक्तिक 23 धावांचं योगदान देऊन अमर मात्र परतला गेलाय. तर 7व्या क्रमांकावर दाखल झालाय रोहित. ज्या पद्धतीने अमर यांनी केली त्याच पद्धतीची खेळी रोहितला देखील करून द्यावी लागेल. शेवटचे इनिंग 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये कोणत्या धावसंख्येचा टार्गेट उभारला जाईल, कारण मागच्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर 67 धावांचा टार्गेट होता. त्याच्या जवळ पोहोचण्याचे काम इथून शिरवणे संघाला करावं लागेल, कारण कोलशेत हा संघ देखील मोठा संघ आहे. ते मात्र आव्हान तर 1 धावसंख्येत बढती. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 गडी बाद 42. 42 लॉस ऑफ 5 विकेट्स. गावदेवी शिरवणे संघाची धावफलक जरूर आपण पाहतोय आणि इथे काढलाय का? यू मिस, आय डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आणि स्वस्तामध्ये बाद झालाय तो रोहित. हादरा क्रमांक 6 गावदेवी शिरवणे संघाला जरूर लागला गेलाय. धावसंख्या धावफलकावर 42. हे शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज जरूर दाखल होईल. मंदार. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या इनिंगचे आणि त्यानंतर मात्र टार्गेट जरूर आम्ही आपल्या समोर पोहोचू. श्रीकृष्ण कोलशेत त्यांच्या विरोधात फलंदाजी करतोय तो गावदेवी शिरवणे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मयूर पहिला चेंडू षटकार, परंतु काय गोलंदाजी केली, कमबॅक करून दिलंय. खोदून काढला हा चेंडू. 1 धाव कंप्लीट. मंदाराच्या बॅटमधून जरूर टक्का आवाज आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी मिसफिल जरूर झाली होती, परंतु बॅकअप आलाय. बॅकअप चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे ते कोलशेत संघाचं. एकेरी धावसंख्या 43. 43 धावा 5व्या षटक आणि 5व्या षटकातला या इनिंगचा शेवटचा चेंडू. गोलंदाज सज्ज झालाय तो मयूर. समोर असेल मेहबूब. इथे मोठा फटका अपेक्षित असेल, 50 ओलांडायचे असेल सांघिकरित्या, तर इथे मोठा फटका शिरवणे संघ खेळेल का मेहबूब, परंतु इथे 30 यार्ड सर्कल मध्ये आणि फलंदाज धावचीच्या माध्यमातून बाद. धावसंख्या रोखली गेली आहे ती, रखडली गेली आहे ती 43 आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये कोलशेत संघासमोर आव्हान असेल ते 44 धावांचं. तर 30 चेंडू आणि 44 धावांचं आव्हान असेल कोलशेत संघासमोर. यापुढचं धावतं समालोचन करण्यासाठी नवी मुंबईचा बुलंद आवाज, नेरूळ गावातून बिलॉंग करणारे रोहित भोपी आमचे परम मित्र यांचा आवाज जरूर सेकंड इनिंगसाठी आपल्यासमोर असेल. मी आतापर्यंत थांबतोय, परंतु कोणी कोठे जाऊ नका, पाहत राहा. नवसाती क्रिकेट संघ आयोजित नवसाती चषक 2025 हा थरार.
थँक्यू सो मच विजय म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकलात मागच्या इनिंग मध्ये. चला फलंदाज कोलशेट टीम मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. नौसादी क्रिकेट संघ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहुण्यांची वांडी आली आपल्याला सकाळच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बंडूदादा केनी आणि त्याचबरोबर नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेशदादा पाटील यांनी देखील उपस्थिती दाखवली सकाळच्या सत्रामध्ये. चला गावदेवी शिरोणे टीम क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येणारा चेंडू 30 बॉल मध्ये 44 धावा ज्या तुम्हाला डिफेंड करायचे आहेत तर बॉल कमिटीकडे जमा करायचे प्लीज विनंती करतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं त्यांना विनंती करतो. पण या व्यासपीठावरती दिवा गावाचे आमचे लेजंड क्रिकेटपटू. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी कोलशेट टीमची जात असताना आपण पाहतोय सागर आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी सोपं लक्ष आहे, अगदी साधारण लक्ष आहे कोलशेट टीम साठी. येणारे चेंडू 30 आणि 30 बॉल मध्ये 44 धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. परिश्रम आहे, परीक्षा आहे ती गावदेवी शिरोणे टीमची. स्ट्रगल करावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि इथून या धावा डिफेंड करायच्या असेल तर विकेट्स आणि जास्तीत जास्त डॉट बॉल्स तुम्हाला टाकावे लागतील. टीम गावदेवी शिरोणे पर्पल जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम. दुसऱ्या बाजूला कोलशेट टीम व्हाईट जर्सी मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये सामना जिंकला साईनाथ दिवा या टीमने. पुढच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा इन ऍक्शन ओमी केने आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या ओमी केनेने पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला आणि सध्या ओमी केनीचं नाव प्रत्येकाच्या मुखावरती आहे. नवी मुंबईचा प्रत्येक क्रिकेटचा चाहता त्याच्या मुखावरती ओमीचं नाव. आणि तो पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला दिसेल. स्ट्राईक वरती फलंदाज आहे सागर आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज जतीन. सागर आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग वरती वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येत असताना प्रणित जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच लावते सुरुवात. 30 बॉल 44 धावा. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने प्रणित जोशी आपल्याला पाहायला मिळतात. अमर वारंगीची खेळी आणि त्या खेळीच्या मोबदल्यानंतर जर पाहिलं तर इथपर्यंत पोहोचलाय गावदेवी शिरोणे. फायटिंग स्कोर उभा करून दिलाय अमर वारंगीने. यावेळचा पहिलाच बॉल जर पाहिला तर शॉर्ट आर्म पुल केले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालंय कोलशेट टीमचं. इथून विकेट्स भरपूर महत्वाचे आहेत. कोलशेट टीमला माहिती आहे इथून सामना अगदी सोपा आहे. इथून एकेरी दुहेरी धावसंख्येने देखील आम्ही या टार्गेटच्या जवळ पोहोचू शकतो. परंतु जसा पुढे चेंडू येईल जसा फलंदाजाला वाटेल स्लॉट मध्ये आहे ते सोडणार नाहीयेत. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं बॉल फरार झालाय. कोलशेट टीम साठी पहिला षटक करत असताना जितेनच्या बॅटमधनं 7 धावा दाफलगावरती. जर असे फटके मोठे आले तर ही मॅच लवकरात लवकर कोलशेट संघ घेऊन जाईल. इथून तुम्हाला विकेट्स भरपूर महत्वाचे आहेत. षटकार आलेला आणि आता 7 धावा दाफलगावरती लागलेले आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. बॅटिंग करत असताना निराश केलं गावदेवी शिरोणे टीमने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाहीयेत. त्याच्यानंतर जर पहिला अमर वारंगी सारखा मोठा खेळाडू त्या खेळाडूने मात्र टीमला सावरलं आणि शेवटी अनुभवीच कामे आला या टीमच्या. तिथून सावरल्यानंतर इथपर्यंत गावदेवी शिरोणे संघ पोहोचलाय जेणेकरून फाईट तरी करेल कोलशेट टीमला. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही केली तर सामना लवकरात गमवावा लागेल. यावेळचा बॉल जर पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मेहबूब शेख येतात लॉंग ऑफच्या रिजनला. 1 रन. या 1 रन बरोबर टीमची धावसंख्या जर पाहिली तर 8 धावा दाफलगावरती लागल्यात. चांगली सुरुवात कोलशेट टीम साठी आपल्याला पाहायला मिळते.
8 धावा दाफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात। सागर आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला स्टार्ट करून दिला आतापर्यंत कोलशे टीमला। यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर रिझनला मात्र दणदण करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा आणखीन एक चौकार येतोय फलंदाज सागरच्या बॅटमधनं। सागरच्या बॅटमधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला आणि या सागरने खऱ्या अर्थाने जिम्मेदारी उचललेली आहे। जेवढा लवकर मॅच संपवू, जेवढा लवकर टार्गेट जवळ पोहोचू, तेवढं प्रेशर कमी होईल। जर सिंगल डबलने जर ही मॅच पुढे नेत गेलो तर प्रेशर येईल आणि पूर्णपणे कॉन्फिडन्स जातो गावदेवी शिरोळे टीमकडे। यावेळचा फटका जर पहिला पुन्हा एकदा पुल केला, आणखीन एक बॉल वन बाउंस सीमा रेषा पार, आणखीन एक बॉल सीमा रेषा पार चौकार आणि या चौकाराच्या साह्याने मात्र संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती। आता कानमंत्रे दिले जातात, गोलंदाजाला सांगितलं जात आहे कोणत्या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे, तुम्ही क्षेत्ररक्षण कोणत्या बाजूला सेट केलेस आणि तो कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय हे सांगत असताना प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। प्रणित जोशी आला कारण की शॉर्ट बॉल टाकला होता परंतु डीप स्क्वेअर लाईक डीप मिड विकेट नाहीये आणि तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी केली तर नक्कीच तुम्हाला चौकार षटकार पडतीलच। आता फिल्डिंग मध्ये थोडीशी विरचना जरूर पाहायला मिळेल, जिथे प्रथम सुतार विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते ते पॉइंटच्या रिझनला पाहायला मिळतात। विराज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये। अमर वारंगे मिडऑनला तैनात आहेत, इथून मॅच सोडणार नाहीये गावदेवी शिरोळे संघ, अजूनपर्यंत मॅच सोडणार नाहीये। इथून विकेट जर मिळाली तर कमबॅक होईल या टीमचं। यावेळचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल टाकलाय आणि फुल टॉस बॉलला चुकीला माफी नाहीये, बॉल सीमा रेषा पार, आणखीन एक बॉल चौकार। आता समीकरण अगदी सोपं, 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 24 धावसंख्येची गरज आहे। गावदेवी शिरोळे संघ सुरुवातीपासून ते आतापर्यंत ढासळलेला आहे। बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं नाही, असं वाटलं होतं गोलंदाजी कुठेतरी चांगली होईल, परंतु गोलंदाजी करत असताना देखील परिस्थिती तीच बॅटिंग करत असताना इथून सुधारावी लागेल। जरूर नौका संघ आहे, नवीन संघ आहे, परंतु इथून जे सुधारणा आहेत ते तुम्हाला कराव्या लागतील। भरपूर आताच सीझन चालू झाला, या हंगामाची सुरुवात थोडीशी खराब जरूर आहे, परंतु या मॅच पासून या स्पर्धेपासून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, जिथे तुम्ही बॅटिंग लाईनअप मध्ये काय चुकी केलेली आहे किंवा पॉवर प्ले मध्ये प्रणित जोशीने जी गोलंदाजी केली की कशा प्रकारे गोलंदाजी पुढे करायला हवी आहे। गतवर्षी जर पाहिलं तर गावदेवी शिरोळ्याने खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करत असताना जुगावची नाईटची स्पर्धा त्यामध्ये देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या टीमने पटकावलं होतं। नौका संघ अगदी गेल्या 3-4 वर्षांमध्ये भरपूर परिश्रम केले टीमने। यावेळचा बॉल दांडी उद्ध्वस्त करत असताना त्रिफळा उद्ध्वस्त केलाय मंदारने, पहिलाच बॉल वरती फलंदाज जतीन हा बाद होत असताना फलंदाज क्रमांक पहिला कोलशे टीमचा बाद आणि पहिला धक्का लागलाय टीम कोलशेतला। नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती प्रतीकेश आपला पाहायला मिळतोय। कोलशे संघाचा विचार केला तो कोलशे संघ या दिवा ऐरोली परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला खेळताना दिसत नाही, परंतु ज्या ज्या वेळी संधी मिळते त्यावेळेस मात्र प्रत्येक नवी मुंबईकरांची चाहत्यांची मात्र मन जिंकत असतो हा संघ। आज मैदानामध्ये गावदेवी शिरोळे टीमला मात्र पूर्णपणे पछाडलेला आहे सध्या तरी जर पाहिलं तर। आता समीकरण अगदी सोपं झालंय कोलशे टीमसाठी, येणाऱ्या चेंडू 23 आहेत आणि त्यांच्याकडे 24 धावा त्यांना करायच्या। यावेळचा बॉल जर पाहिला तर हा बॉल स्टॉप व्हायला पाहिजे, डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित आणखीन एक फलंदाज बाद झाला असता। तुम्हाला डॉट बॉल काढावे लागतील, डॉट बॉल या मॅच मध्ये भरपूर इम्पॉर्टंट आहेत। कोलशे टीम अगदी रिलॅक्स आहे, त्यांना माहिती आहे आपल्या बाजूने पूर्णपणे हा सामना आहे। 22 बॉल 23 ची गरज म्हणजे ही मॅच आमच्यासाठी सोपी आहे, परंतु गावदेवी शिरोळे टीमला सुरुवातीपासूनच इथे संघर्ष करायचा आहे। यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतोय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, सरळ कॅमेरामॅनला आमच्या सलामी देत असताना हा वन बाउंस सीमा रेषा पार चौकार येत असताना टीमची धावसंख्या मात्र जाते 25-25 आणि या मॅचची पूर्णपणे हवा निघालेली आहे। ही मॅच पूर्णपणे कोलशे टीमच्या बाजूने झुकलेली आहे।
लगातार 4 चौकार सागरच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलत असताना सागरच्या बॅटमध्ये खूप चांगली बॅटिंग आम्हाला पाहायला मिळाली आहे. मंदार लेफ्ट आर्म गोलंदाजा बाहेरच्या दिशेने वळवण्याचं सातत्याने काम हा खेळाडू करत असतो, परंतु आज या मैदानावरती धावा कमी आहेत आणि गोलंदाज इथून या धावा डिफेंड करतील या आशेने मैदानामध्ये उतरलेला हा संघ मात्र आता पूर्णपणे पाणी फेरलाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा इथे मिस फिल्डिंग, पुन्हा एकदा फंबल होत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तोपर्यंत मात्र मिळेल फक्त सिंगल 1 रन आणि या एका रनने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 धावा दाखलकावरती. 20 चेंडू आणि 18ची गरज आहे. 20 बॉल 18 धावसंख्येची गरज अगदी या मॅच मध्ये. यावेळचा बॉल आणखीन एक बॉल मिस केलेला आहे. आता 19 बॉल आणि 18ची गरज आहे. 19 चेंडू 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. गावदेवी शिरोणे टीम समोर कोलशेत संघ पाहायला मिळतोय जो हवी झालाय. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव टाकलेला आहे. आता समीकरण 18 बॉल 18ची गरज आहे. पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये प्रणित जोशीने 24 धावा खर्च केल्या नसता तर कदाचित या मॅच मध्ये अजूनपर्यंत बनून राहिला असता गावदेवी शिरोणे, कारण की मंदारने खूप चांगलं षटक फेकलं. आता गोलंदाज कोणता प्राचरण केला जाईल? मित्र म्हणेन ज्याच्याकडे आहे लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर वन या अशा प्रकारचे जो गोलंदाज चेंडू फेकू शकतो त्या गोलंदाजाला तुम्हाला प्राचरण करावं लागणार आहे, कारण की इथून वेग चालणार नाहीये. इथून तुम्हाला कटर गोलंदाज पाहिजेत जे व्हेरिएशन करत असतात सातत्याने प्रत्येक बॉल वरती. तशा प्रकारचा गोलंदाज तुम्हाला हवा आहे, कारण की 18 बॉल 18 म्हटल्यानंतर अगदी सोपं समीकरण आहे. आणि 18 बॉल 18 मध्ये इथून कोणत्या गोलंदाजाला प्राचरण केलं जातं? रोहित पाटील या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. रोहित पाटील आपल्याला गोलंदाजी मार्क वरती दिसतील. 18 बॉल 18ची गरज असताना अजून पहा फिल्डिंग मध्ये विवरचना अमर वारंगी आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून ज्यांना या मॅच मध्ये या टीम मध्ये जर पाहिलं तर एक वेगळाच अनुभव असणार आहे. अरे की बाकीचा संपूर्ण संघ जर पाहिला तर संपूर्ण संघ नौका संघ आहे ज्यांनी नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आताच पदार्पण केलेलं आहे. गेले 3 ते 4 वर्ष झाले, परंतु अमर वारंगी हे जुने खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे असलेला अनुभव सध्या ते आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात प्रथम सुतार, ज्या प्रथम सुतारने या टीमला सातत्याने लीड केलेला आहे. प्रथम सुतारला प्रत्येक खेळाडू माहिती आहे या टीमचा. परंतु आता वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका प्लीज, विनंती करतोय. गावदेवी शिरोणे टीम प्लीज विनंती करतोय जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. 18 बॉल 18ची गरज आहे. चला पॅनलाइज केलं जाईल गावदेवी शिरोणे टीम. जर तुम्ही उशीर केला तर अजून भरपूर सारे सामने आम्हाला खेळवायचे आहेत. यानंतरची मॅच 4 ओव्हरची असणार आहे. साईनाथ दिवा टीम सज्ज आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्धामध्ये त्यांची मॅच असणार आहे. पहिला बॉल फुल टॉस आहे. चेंडूच्या खाली मंदार येतोय. इथून कमबॅक, ओ ड्रॉप, झेल ड्रॉप, अगदी लॉलीपॉप झेल होता हा. अशा सिच्युएशनला तुम्हाला असे कॅच पकडायलाच हवेत, कारण की ज्या फलंदाजाच्या बॅट मधनं 4 चौकार आतापर्यंत आलं त्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडता. आणि मिडल ऑर्डर मध्ये जर ही मॅच आली असती तर कदाचित थोडंसं प्रेशर निर्माण जरूर झालं असतं. आता 17 बॉल 18ची गरज असताना इथून रोहित पाटील कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल, कशा प्रकारची करेल? 17 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. प्रणित जोशी आपल्याला पाहायला मिळाले चेंडूच्या खाली. आता समीकरण अगदी सोपं आपल्याला जरूर पाहायला मिळत होतं. 18 बॉल 18चं ते अजूनही सोपं आहे कोलशेत टीमसाठी. 16 बॉल 18ची गरज या मॅच मध्ये. 16 चेंडू 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. रोहित पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल मात्र बॅकची एज आणि तिसऱ्या बॉल वरती सागरची विकेट मिळाली आहे. कमबॅक केलं या ठिकाणी गावदेवी शिरोणे टीमने. मॅच बनेल का? 12 आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 18ची गरज आहे. वडा मॅच का मॅच मैदानाच्या आतमध्ये
15 बॉल 18 रनची गरज. सागर सेट झालेला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना इथून कमबॅक करेल का गावदेवी शिरोळे संघ? हार मानणारा संघ नाहीये. मी म्हटलं होतं कोलशेट टीमला आपण सातत्याने मगतपासून म्हणतोय की ही मॅच जी आहे त्यांच्यासाठी एकदम सोपी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यानंतर अगदी सोपी मॅच झाली होती. बॉल टू रन अर्थातच 24 बॉल 24. त्याच्यानंतर दुसरं षटक संपल्यानंतर ही मॅच जर पाहिली तर अगदी सोपी होती. बॉल टू रन 18 बॉल 18ची. आणि आता मात्र समीकरण बॉल 3 कमी झाले, 3 धावा वरती जास्त वाढलेत. म्हणजेच की काय 15 बॉल आणि 18 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये कोलशेट टीमला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंबर क्रमांक 4 वरती जितू आपल्याला पाहायला मिळतात. ही जागा जी आहे नंबर क्रमांक 4 ची ती भरपूर महत्वाची आहे. पाठीचा कणा मी म्हणेन टीमचा. नंबर क्रमांक 4 म्हटल्यानंतर भारतीय टीमला 2 ते 3 वर्ष 4थ्या क्रमांकावरती फलंदाज मिळत नव्हता. T20 मध्ये सूर्यकुमार यादवने ती भरपाई भरून काढलेली जागा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच रन आपल्याला पाहायला जरूर मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता गावदेवी शिरोळे संघाचा प्रत्येक खेळाडू मात्र जोर लावतोय या मॅच मध्ये. बॉडी लँग्वेज पूर्णपणे चेंज झालेली आहे. कॉन्फिडन्स जो आहे तो वाढलेला आहे. आता या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल. समीकरण 14 बॉल 17ची गरज. 14 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नंबर क्रमांक 3 वरती आलाय. यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गेलेला आहे आणि इथे मात्र बॉल सीमा रेषा पार जात असताना समीकरण अगदी आता सोपं झालं. पूर्णपणे प्रेशर जो निर्माण केला होता तो प्रेशर रिलीज झालाय कोलशेट टीम कडनं. आणि आता समीकरण येणारे चेंडू 13 आणि 13ची गरज. परत पुन्हा एकदा बॉल चुरन. 13 बॉल 13ची गरज आहे. पुन्हा एकदा बॉल चुरन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टीम मीटिंग, छोटीशी टीम मीटिंग घेतलेली. हा शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे. हा जर बॉल डॉट आला तर चांगली मजा येईल या मॅच मध्ये. 13 बॉल 13ची गरज आहे. हा जर बॉल अडला असता तर कदाचित 2 धावा मिळाले असते जास्तीत जास्त. जितेश पाटील होते त्या ठिकाणी चांगले प्रयत्न केले परंतु तेवढंच रिस्की देखील आहे त्या ठिकाणी. परंतु त्याच्या माध्यमातून चांगले प्रयत्न झाले. 13 बॉल 13ची गरज असताना प्रत्येकीच्या बॅटमधून आलेला चौकार प्रेशर रिलीज वाला होता. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पायावरती आदळला गेला. 1 रन कंप्लीट झालेली आहे आणि अशा रीतीने पुन्हा एकदा 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा मॅच जर पाहिली तर बॉल 2 रन वरती आलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॉल 2 रन मॅच. 24 बॉल 24 रन. दुसरं षटक संपलं. पुन्हा एकदा बॉल 2 रन मॅच. 18 बॉल 18ची मॅच. आणि आता मात्र पुन्हा एकदा तिसरं षटक संपल्यानंतर 12 बॉल आणि 12 रनची मॅच आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. असं वाटलं होतं की आतापर्यंत तरी कोलशेट टीमने मॅच संपवली असती परंतु ज्या प्रकारे या गावदेवी शिरोळे टीमने कमबॅक केलंय, ज्या प्रकारे या खेळाडूने प्रत्येक खेळाडूने क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मंदारला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल कारण की ज्या मंदारने मॅच मध्ये पुन्हा एकदा हाणून ठेवलं होतं या गावदेवी शिरोळे टीमला त्याच्याकडे षटक सोपवत असताना आता 12 बॉल 12ची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा ठेवण्यात येतील, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जाईल का की याच ओव्हरमध्ये कोलशेत संघ ही मॅच जिंकून साईनाथ दिवा यांच्या टीम समोर 2 हात करतील. भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पुल केलं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच सिंगल रन अगदी सोप्या पद्धतीने बॉलला कलेक्ट केलं, फेकलं. आता पुन्हा एकदा 11 बॉल 11ची गरज आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. 44 धावसंख्येनं डिफेंड करत असताना घाम फोडलाय सध्या तरी कोलशेट टीमला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू, आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. आता 10 बॉल 11ची गरज आहे या मॅच मध्ये. प्रेशर प्रेशर आणि प्रेशरवाली मॅच कोलशेट टीम साठी. अगदी रिलॅक्स आहे, अगदी रिलॅक्स आहे. अजूनही मॅच तुमच्या हातामध्ये. यावेळचा फटका मात्र प्रेशर रिलीज वाला होता, स्लॉट मध्ये टाकला आणि त्याला भिरकावून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि ही मॅच पूर्णपणे आता कोलशेट टीमच्या हातामध्ये. एकच फटक्याचा गेम होता. सांगतोय जितू की काही प्रेशर नव्हतं, फक्त एकच फटक्याचा गेम होता आणि तो फटका येत असताना आता समीकरण अगदी सोपं. फक्त 5 रनची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे
9 आणि 9 मध्ये 5 धावसंख्येची गरज. अगदी समोर टाकला आणि मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकलेली आहे या फटक्याने. आतापर्यंत तरी खूप चांगला संघर्ष करत होता. धावा थोड्याशा कमी पडल्या मित्र म्हणेन गावदेवी शिरोणे टीमला. इथून जर 60 पर्यंत जर पोहोचला असता तर कदाचित या मॅच मध्ये खूप मजा आली असती. परंतु आता 9 बॉल 5 म्हटल्यानंतर कोलशेत टीम पूर्णपणे हवी. यावेळचा फटका मात्र खूप चांगला पाहायला मिळाला. डिक्लेअर रिझन मध्ये एकच धाव मिळेल. आता पुन्हा एकदा जर पाहिलं तर समीकरण येणारे चेंडू 8 आणि 8 मध्ये 4 ची गरज. 8 चेंडू 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 8 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. कालची मॅच आपण पाहिली असेल परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये जर ही मॅच आली तर नक्कीच आम्ही सांगू. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. मंदार पुन्हा एकदा तयार लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फिल्डिंग खूप अप्रतिम पाहायला मिळाली. फलंदाज बाद. जर तो षटकार आला नसता तर काय हालत झाली असती आता कोलशेत टीमची. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 4 रनची गरज आहे. 7 बॉल 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. चार रनची गरज आहे या मॅच मध्ये. 7 बॉल 4 रनची गरज. आयत्या क्षणी तो षटकार आला. कोलशेत टीम तिथून बचावला गेला. जर तो षटकार नसता आला जितूच्या बॅट मधनं तर घाम फुटलेला होता कोलशेत टीमला. परंतु आता 7 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भरपूर निर्णायक. जर डॉट आला तर आणखीन मजा येईल. इथे हा बॉल डॉट आलाय. डॉट आलेला आहे. आता शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला दावा ठेवलेले आहेत मंदारने 4. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 रनची गरज होती. गरज आहे ती कोलशेत टीमला. कालच्या दिवसामध्ये सर्वच क्रिकेटचा जो चाहता असेल ना तो ग्रामीण बिग बॅश लीग पाहतच असेल. आणि 6 बॉल मध्ये 3 रनची गरज असताना खऱ्या अर्थाने चेंज द गेम वडवली बी हा संघ जर पाहिलं तर अमर वारंगे जर हे षटक फेकलं तर ओके अमर वारंगे यांनी जर ही मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. श्लोक 9123 9123 ओके. कालच्या दिवसाचा मी सांगत होतो की जिथे ऋतिक पाटील वडोली बीचा खेळाडू सचिन नाईकला 4 बॉल पहिले डॉट केले. त्याच्यानंतर 5व्या बॉलवरती रनआउट झाला. विकी बोरकडची स्ट्राईक आली आणि ओमी केनी स्वतः होते त्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने तो प्रेशर काय होता ऋतिक पाटील वरती. त्याच्यानंतर जे 3-4 बॉल त्याने डॉट काढले तो प्रेशर नंतर सचिन नाईक वरती काय होता. असे चढउतार आपण सातत्याने पाहत असतो क्रिकेटमध्ये. परंतु आता या मैदानावरती नवसाती दिवा या क्रिकेट संघाने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्या स्पर्धेमध्ये तशी मॅच पाहायला मिळेल का. अमर वारंगे दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. एक्सपिरियन्स अनुभव तो पणाला लावावा लागेल या मॅच मध्ये. मॅच अजूनही सोपी आहे टीम कोलशेत साठी परंतु तेवढा प्रेशर देखील निर्माण होईल. समीकरण 6 बॉल 4 अमर वारंगे. पहिला बॉल 6 बॉल 4 ची गरज असताना पहिल्याच बॉल वरती मात्र इथे सिंगल रन आलेले आहे. आता समीकरण 5 बॉल 3 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 3 रनची गरज या मॅच मध्ये. वॉट मॅच काय मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 5 बॉल 3 रनची गरज आहे या मॅच मध्ये. अशा मॅचेस भरपूर धोक्याच्या असतात बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आणि मी मगाशीच म्हटलं होतं ना की एका बॉल मध्ये षटकार ठोकण्यासाठी एवढा प्रेशर नसतो ना तेवढा प्रेशर या धावा काढण्यासाठी असतो. 5 बॉल 3. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. इथे झेल ड्रॉप झालाय आणि मॅच देखील सुटलेली आहे हातात की काय. यस मॅच सुटलेली आहे आणि कोलशेत टीमने इथे ही मॅच जी आहे ती जिंकलेली आहे. 3 धावा
कंप्लीट झालं. जर कॅच पकडली असती तर 4 बॉल 3 ची मॅच आली असती. भरपूर चुका या मॅच मध्ये गावदेवी शिरोणे टीमने केलेल्या आहेत आणि या चुका सुधाराव्या लागतील टीमला. मी अभिनंदन करेन कोलशेत टीमचं, ज्या टीमने खूप चांगलं प्रदर्शन करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय केलेला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि हार्ड लक टीम गावदेवी शिरोणे संघ, तुम्हाला या मॅच पासून भरपूर काही शिकण्यासारखं मिळालेलं असेल. मित्र म्हणेन जिथे तुमची बॅटिंग लाईनअप चुकलेली होती की तुम्ही बॅटिंग व्यवस्थित केली नाही, बॉलिंग करत असताना कुठे चुका झाल्या, क्षेत्ररक्षण करत असताना कुठे चुका झाल्या, ही मॅच भरपूर क्लोज घेऊन गेले होते. वेल प्लेड टीम गावदेवी शिरोणे. 44 धावसंख्येचा तुम्ही स्कोर डिफेंड करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यानंतर ही कोलशेत टीमला घाम फोडला. परंतु कोलशेत टीमला तरी भरपूर काही शिकायला मिळालं या मॅच कडनं. जिथे 44 धावा त्यांना सहजरित्याने चेस करता आल्या असत्या, परंतु तिथून ही मॅच निसटली गेली शिरोणे टीम कडनं आणि ही मॅच जी आहे ती जिंकलेली आहे कोलशेत 11 कोलशेत या टीमने. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओके, टॉस केला जाईल दोन टीम्स मध्ये. चला दोन टीम्सचे कर्णधार साईनाथ दिवा आणि कोलशेत टीम. ओमी केणी आणि ऍक्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. चल दोन टीमचे कॅप्टन लगेचच या आपण.